नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच NMMS ही अतिशय महत्त्वाची शिष्यवृत्ती परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे। महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला चुरशीन आणि ईर्षेने बसतात आणि आपणास ही शिष्यवृत्ती मिळावी या दृष्टिकोनातून सातत्यानं अथक प्रयत्न करीत असतात। सामान्य विज्ञान, गणित आणि या ठिकाणी समाजशास्त्र 90 गुणांची ही परीक्षा असते। यामध्ये समाजशास्त्र आणि सामान्य विज्ञान प्रत्येकी 35-35 70 गुण आणि गणितसाठी 20 गुण असतात। समाजशास्त्र आणि विज्ञान यामध्ये विद्यार्थी चांगले मार्क्स पाडतात। 1-2 मार्कासाठी शिष्यवृत्ती मिळू शकत नाही, त्यामध्ये गणित हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याचं अवलोकन करण्यात यावं। अनेक प्रश्नपत्रिका यापूर्वी यूट्यूबला सोडवून दिलेल्या आहेत। भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये यूट्यूबला टाकल्यानंतर सबस्क्राईब करा। इयत्ता 8वी किंवा केवळ फक्त NMMS मराठीमध्ये म्हणा, आपणा सर्व प्रश्नपत्रिका आपल्या समोर येतील। त्या अनुषंगानं सराव केल्यास 20 पैकी 20 गुण आपणास निश्चितपणे मिळणार आहेत। त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे। 2021-22ची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। त्यामध्ये प्रश्न 71 म्हणजे 71 पासून 90 प्रश्न असतात। प्रश्न आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या यांच्यामधील फरक किती? यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपणास माहीत आहे 1 आहे आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या -1 आहे। यातील फरक या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या -1 यातला फरकासाठीच वजा चिन्ह, वजा अधिक 1 अधिक 1 बरोबर 2। अचूक पर्याय नंबर 3। त्यानंतर 24,389चे घनमूळ किती? या ठिकाणी हे घनमूळ शोधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग शेवटचे 3 अंक 389 विचारात घ्यायचे। घनमूळ आहे म्हणून शेवटचा अंक 9 आहे। या ठिकाणी कोणत्या संख्येचा घन केला असता 9 एकक स्थान मिळते? तर 9 9 9 9 चारही ठिकाणी 9 आहे। आता दशक स्थानचा अंक शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग राहिलेला अंक 24 आहे। कोणत्या संख्येचा घन 24पेक्षा लहान आहे? तर 1चा घन आहे 1, 2चा घन आहे या ठिकाणी 8 आणि 3चा घन आहे या ठिकाणी 27। 27 24पेक्षा पुढे जाते म्हणून 2 वर थांबायचं, म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 वर 9 29 हे घनमूळ या संख्येचं आहे। या ठिकाणी पुढं आहे 10,000 रुपये मुदलाचे दशादशे काही दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज, यातील फरक 81 रुपये आहे। तर व्याजाचा दर किती? या ठिकाणी हे पर्याय आहेत। अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मुद्दल बरोबर फरक गुणिले 2 वर्षाचं विचारलेलं आहे, त्यामुळे 100 गुणिले 100 2 वेळा भागिले दर आहे या ठिकाणी दसे काही दराने म्हणजे R गुणिले R। ओके, 2 वर्ष आहे म्हटल्यानंतर मुद्दल दिलेला आहे या ठिकाणी 10,000 रुपये, फरक दिलेला 81 गुणिले 100 गुणिले 100 भागिले R वर्ग। या ठिकाणी या 2 शून्य एकूण 4 शून्य आणि या 10,000 रुपयाचे 4 शून्य गेल्यानंतर आपल्याला R वर्ग एक्के तिरकस गुणाकार R वर्ग एक्के R वर्ग बरोबर उजवीकडे 81 राहिलेला आहे। R वर्गाचं वर्गमूळ R आणि 81चं 9, या ठिकाणी दर आहे 9 आणि हाच तो अचूक पर्याय आहे 9 तिसरा। ओके, त्यानंतर x अधिक 9 आणि x वजा 7 यांचा गुणाकार विचारलेला आहे। या ठिकाणी पहिल्याला गुणलं तर x गुणिले x वर्ग मिळते। 2 कंसांचा गुणाकार पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाला दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं, सोपी पद्धत। या ठिकाणी x गुणिले x वर्ग x गुणिले वजा 7 x। त्यानंतर आता दुसऱ्या पदांना प्रत्येक पदाला गुणायचं, दुसऱ्या कंसातल्या अधिक 9 गुणिले x अधिक 9x आणि अधिक 9 गुणिले वजा 7 9 7 63 वजा 63। या ठिकाणी x वर्ग अधिक 9x वजा 7x अधिक 2x वजा 63, x वर्ग अधिक 2x वजा 63।
या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 2. ओके. पुढला प्रश्न आहे, चौरस ABCD मध्ये वर्तुळ आंतरलिखित केलेले आहे. O केंद्र असलेले O केंद्र असलेल्या या वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती हे पर्याय दिलेले आहेत. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढताना प्रथमतः आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे, नंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे, मग दोघांची वजाबाकी केली पाहिजे म्हणजे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळणार. बाजू आहे 28, 28चा वर्ग 784. ओके. 28चा वर्ग 784. 784मधून आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाची त्रिज्या 14 आहे. पाय r वर्ग वर्तुळाचे क्षेत्रफळ, पाय r वर्ग म्हणजे 22/7 गुणिले 14 गुणिले 14. 7 दुनी 14, 22 दुनी 44, 44 गुणिले 14. 14 चोक 56, 6 चाले 5, 14 चोक 56, 5 61, 784 हे चौरसाचे क्षेत्रफळ आहे आणि वर्तुळाचे 616. वजाबाकी केली तर 14 म्हणून 6 गेले 8 उरले, हाच्या दिला 8 म्हणून 2 गेले 6, 7 म्हणून 6 गेला 168 चौसेमी क्षेत्रफळ आहे रेखांकित भागाचं. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे, 40 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तर 36 मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. 40 मजुरापेक्षा 36 मजूर कमी झाले, त्यामुळं 18 दिवसापेक्षा येणारं उत्तर जास्त येणार आहे. कारण कमी मजूर आहेत, जास्त दिवस लागतात, प्रमाण व्यस्त आहे. आणि यापूर्वीही सांगितलेलं आहे व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या 2 पदांचा गुणाकार, नंतर त्याला गुणिले भागिले तिसरं पद करायचं. 40, 18, 36 अशी क्रमानुपद आहेत. 40 गुणिले 18 पहिल्या दोघांचा गुणाकार व्यस्त प्रमाण असेल तर 40 गुणिले 18 भागिले 36. 18 1 18 2 36, बे एके बे, बे दोन्ही 4, बे 0 0 20 दिवस लागतात. ओके. 18पेक्षा जास्त दिवस झाले. अचूक पर्याय नंबर 1. समप्रमाण असतं तर दुसऱ्या दोघांचा गुणाकार करायचा आणि भागिले पहिलं पद असो. समांतरभूत पुढचा, समांतरभूत चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 4x - 20 अंश आहेत. 4x - 20 अंश आणि 100 - 1 अंश आहेत. तर xची किंमत काढा. आपल्याला माहिती आहे समांतरभूत चौकोनाचे सम्मुख कोन समान मापाचे असतात, त्यामुळे 4x - 20 बरोबर 100 - x. हा -x 4x कडे आला, 4x अधिक x होणार. 100 आहे, -20 पलीकडे गेले, स्वरूपपद एकत्रित करायचे, अधिक 20 झाले. 4x अधिक x 5x बरोबर 100 अधिक 20 120. x बरोबर हे 5 गुणिले आहे ते 120ला भागिले 5, 5 चोक 20, 5 दुनी 10, 12 मध्ये भागिले उरले 2, पुढे 20 झाले, 5 चोक 20, xची किंमत 24 मिळालेली आहे. अचूक पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने छापील किमतीवर 15% सूट देऊन एक गाडी गिरायकास 1020 रुपयास विकली तर साडीची छापील किंमत किती. तर दुकानदाराने 15% सूट दिल्या. 15% सूट म्हणजे 100 रुपये पाठीमागं 15 रुपये घ्यायचेच नाहीत, म्हणजे 100 वजा 15 बरोबर 85 रुपयालाच विकायची. म्हणजे ज्या वेळेला तो दुकानदार 85 रुपयाला विकतो त्यावेळेला त्याची छापील किंमत 100 असते, म्हणून 100/85. 85ला 100 छापील किंमत, तर केवढ्याला विकतो 1020 रुपयाला विकत असेल तर छापील किंमत किती. या ठिकाणी 17 5 85, 17 सक्कुम दुग्गवदर्शे आणि हे 0 60 आलं. 5 1 5, या ठिकाणी 5 दोन्ही 10 आणि 5 0 0, 60 गुणिले 20, 6 दुनी 12 वर 2 शून्य, 1200 रुपये. अचूक पर्याय नंबर 3. म्हणजे दुकानदाराने छापील किमतीवर 15% सूट देऊन साडी विकली, गिरायकास 1020 रुपयास विकली असेल तर त्या साडीची छापील किंमत 1200 रुपयेच असली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, जर एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप असतात. असे हे 2 त्रिकोण आहेत, ABC आणि दुसरा PQR आहे. तर 2 बाजू समजा ABला PQ संगत बाजू एकरूप आहे आणि BCला संगत बाजू QR एकरूप आहे.
आणि त्या दोन बाजूने म्हणजे ए बी आणि बी सीने समाविष्ट केला कोण हा, आणि पी क्यू आणि क्यू आर या दोन बाजूने समाविष्ट केला कोण हे संगत घटक एकरूप असतील तर कसोटी पहा बा को बा दोन बाजूमधला कोण अचूक पर्याय नंबर 2. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. या ठिकाणी आपल्या सर्व 8वीतल्या विद्यार्थ्यांना जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा शेअर करा. आणि भविष्यामध्ये MPSCच्या परीक्षेसाठी हेही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा प्रश्नांचा संग्रह ठेवा. भविष्यामध्ये ती उच्चतम स्पर्धा जिंका, यशस्वी व्हा. NMHची शिष्यवृत्ती गणितामुळे मागे राहू नये याची दक्षता मी घेतलेली आहे, आपणही घ्या. धन्यवाद.